या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी, 7 रस्ता, सोलापूर. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जेव्हा प्रक्रिया केली नाही तेव्हा आपण तो ठराव घेतला. कारण आम्ही तेव्हा काय केलं नाही, एक्झिस्टिंग जे काम करतात त्यांना आपण प्रायोरिटी दिली. त्यावेळेस अल्टरनेटिव्ह कुठलं दुसरं पण इन्व्हॉल्व नव्हतं, फक्त आमदार साहेबांचाच प्रस्ताव, दुसरा कोणाही कुठल्याही संस्थेनं जेव्हा कोणाचं नाव मत आहे की पहिला आमदार साहेबांचं पत्र आहे, आमदारचा प्रस्ताव ते झाला पाहिजे समाधानात मी आम्ही जो ठराव घेतला माझ्याकडे तिचे पहिले पत्र आलेलं नाही, माझ्याकडे पहिलं पत्र त्याच्यामध्ये कुठल्या संस्था बोलले नाही, त्याच्या आधारे हे दुसरं जे पत्र आमच्या फायला नाही. सदस्याचा प्रस्ताव मंजूर केला. सदस्याच्या प्रस्तावाला प्रशासनाचा अभिप्राय नाही. मला वाटतं तुम्ही पाठवलेला प्रस्ताव एसएलपीटीचं ओपिनियन ऑफ दॅट प्रपोजल सर दबाव खूप आहे. माझा असं म्हणणं आहे नव्यानं प्रस्ताव देऊ. ऐका, पुढच्या बोर्डामध्ये आपण नव्यानं आम्ही सभासद प्रस्ताव देतो, त्याला अभिप्राय सह आयुक्तांनी परत एकदा पुढील मठासाठी आपण सादर करू. बरोबर आहे. गरज पडली तिथं मतदानाला जाऊ. काय परिस्थिती होती आहे सभागृहात आपण त्या हे करू आणि बाहेर पडायची बाहेर. उद्या पुढच्या बोर्डामध्ये आपण तो प्रस्ताव देऊ उडगी मठाला देण्याचा आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण म्हणून तो विषय घेऊ. आणि हा विषय तरी आयुक्तांनी विकेंद्रित करण्याकरता पाठवून द्यावा अशी विनंती. या हॉटेल बिटेल म्हणून दिले तर करायचं काय. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी देत असताना आयुक्तांचा अभिप्राय हा मस्त आहे. आजवर कधी कोणती जागा विदाऊट अभिप्रायाशिवाय दिली गेली नाही आहे आणि या प्रस्तावाला तुमचा अभिप्राय न घेतल्यामुळे हा विकेंद्रितच पाठवल्याशिवाय तुमच्या कुठला पर्याय नाही. मी काय म्हणतो, सदस्याचा प्रस्तावाबरोबर आयुक्तांनी जो प्रस्ताव पाठवला होता ते कोणी अभिप्राय हा काय अभिप्राय तुम्ही पाठवलेला आता जे मालकाने सांगितले म्हातारी मंडळाचा काळ सोबत याच्यात कोणतरी अधिकारी दाखवला गेला पाहिजे, कुणावर तरी कारवाई झाली पाहिजे, त्याशिवाय हे होणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं सर आपण कारवाई करू आणि तर त्यांना काही शेवटी यांच्या मर्यादा त्यांना प्रचंड दबाव आहे, त्यांचं सँडविच झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं इथे चर्चा त्यांच्या अधिकारात नसताना करण्यापेक्षा आपण आपले लेखी अधिकार म्हणजे नामंजूर करायचं नाही म्हणता नीट समजून घ्या. कारण त्याला विचारल्याशिवाय वय म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नियम बाहेर नाही काढला पण निर्माण करता साहेबांच्या निदर्शनात आणताना ते दाखवून 30 सालचा पद्धती दर्शनात हे मार्गी झालं. काम आहे लोकांचं हे काम आहे. आता मला कुणाला द्यायचं तर आमचं काहीच आणि हा विषय होता का नाही. आता समजा आता बॉडी आल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर व्यवसाय आपण विषय केला ना मी मान्य मान्य तो कोणाचं इतर कोणाचाच इंटरेस्ट नको. साहेब साधन सोपं आहे. जागा ओळखण्यापासून पत्र देण्यापासून यांचा पाठपुरा आमदार साहेब बरोबर हो ना. त्यामुळे कुठं केलं ना मतदारसंघात केलं परंतु ते दुसरं जे पत्र आले का नाही ते माझ्या समोर आलेलं नाही. त्यामुळे मग ते निर्णय झाला. आमचं मतदार काय होतंय, कोण विरोध करताय, कसं होतंय बघू. बापू आहे नाही राज्य सरकारकडे जाऊ तेवढं काय. सोलापूर उत्तरच्या अंदाजामध्ये देशमुख साहेबांचे पत्र होतं मे महिन्यामध्ये, ज्या पत्राच्या अनुषंगानं शांती चौकातील जी जागा आहे ती जागा लिंगायत समाजासाठी देण्याचा विषय होता. तर सन्मान्य आमदार महोदयांच्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही आपल्या शहरामध्ये ज्यांना या बाबीचा अनुभव आहे अशा देवस्थानावर चर्चा केली होती. त्या विचारण्याच्या अनुषंगाने जेव्हा त्यांचा आम्हाला होकार आला, होकाराच्या नंतर आम्ही ठराव करून जागा त्यांना ताब्यात देण्याची कळवलो. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना परत एकदा स्मरण करून होते किंवा तुम्ही ताब्यात घ्या म्हणून. त्या अनुषंगानं त्यांनी आम्हाला विनंती केली बैठक घेण्याची. तशी बैठक पण झाली निवडणुकीच्या अगोदर. त्यानंतर निवडणुकीनंतर पण बैठक झाली आणि आम्ही त्यांना परत त्वरित ती गोष्ट करूया. दरम्यानच्या काळामध्ये कोणती मंत्र्यांना सुद्धा या बाबतीमध्ये आमच्याकडे पाठपुरावा करण्याची जागा आम्हाला द्यावी जेणेकरून की आम्ही ती कारवाई करू असं
आणि मग उद्योगपटाच्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही पुढे जी प्रक्रिया केली आहे ती प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया करण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार करून सभागृहाला पाठवला होता आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने एकंदरीत नंतर बोर्डामध्ये हा विषय आला त्यावर आम्ही निर्णय घेतला. आता आहे तोच ठराव आपण जो ठराव घेतो ठरवताना काय सोलापूरमध्ये तुळजापूर येथे एकच लिंगायत स्पेशल मूवी आहे. सदर ठिकाणी जागा कमी असल्याने मागील 40-50 वर्षापासून पुढील ठिकाणी पुरले जाते. सदर प्रेताची लवकर विल्हेवाट होत नसल्याने प्रेत वरच येते. सदर बाब लिंगा धर्माचे योग्य नियम असणार नाही. सदर स्मशानभूमी लिंगायत असलेल्या पूर्व भागात अक्कलकोट रोड, संगमेश्वर नगर, MIDC नगर, आशानगर, इंद्रनगर, अशोक चौक अशा अनेक नगरापासून 8 ते 10 किलोमीटर आहे. तरी पूर्व भागातील बहुसंख्य लिंगायत समाजासाठी अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर समोर स्मशान जागा उपलब्ध करून देण्यास आलेला प्रस्ताव दप्तर दाखल केला आहे. हा एक प्रस्ताव आहे. दुसरा प्रस्ताव होता की सोलापूर महानगरपालिका अंतर्गत महापौर महोदयांची उपस्थित नुकतीच शहरातील स्मशानभूमी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लिंगायत स्मशानभूमीकरिता पूर्व भागातील शांती चौकातील अक्कलकोट रोड TP1 प्लॉट 12 सर्व नंबर 9701 येथील 2 एकर जागा देण्याबाबत यापूर्वी सर्वसाधारण सभा विषय क्रमांक 171 ठराव क्रमांक 171 दिनांक 12 ऑगस्ट 25 रोजी झाला होता. यावर चर्चा झाली. या प्रसंगी सिद्धेश्वर देवस्थानला देखभालबाबत सोलापूर महानगरपालिकेने सिद्धेश्वर देवस्थानास दिनांक 5/12/25 रोजी स्मशानभूमी देखभालबाबत बदलले होते. त्यानंतर सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष धर्मराज काळादेव व महापौर साहेबांची चर्चा झाली असून सिद्धेश्वर देवस्थानने देखभालबाबत सहमत दिले आहे. त्यांना रूपभवन येथील रुद्रभूमी स्मशान चालवण्याचा अनुभव देखील असल्याने त्यांना देखभालकरिता देणे सोयीस्कर आहे. तर याबाबतचा प्रस्ताव घेण्याबाबत मान्य आयुक्तांनी सत्वर कारवाई करण्यास धोरणात्मक प्रस्तावाला मान्यता दिली. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 2617.